तुझ्या मायबापाचा तू एकटा साथीदार आहे माझ्या काळजामधल्या भावा. दारू प्यायच्या अगोदर 100 वेळा नव्हे 1,00,000 वेळा विचार करून प्यायला बस. म्हणणारी जवळचीच असतात बाबा, पी काय होत नाही. परंतु तू काळजाचा तुकडा मायबापाचा तू एकटाच आहे, जसा की मी आहे. व्यसन करणारी हा जवळची दोस्त कंपनीच असली जरी तरी त्याच्यावरती अवलंबून राहून नाही. स्वतःच्या हिमतीचा ताबा पाहिजे तर, आणि पटांगण स्वतःचं झाल्यावरती ती सुधी होऊन येत नाहीत जवळ. अनुभव आहे. 10 रुपये जरी स्वतःपाशी जवळ नसलं तर माझ्या काळजामधल्या भावा कोण म्हणणार नाही 10 रुपये तर मला माझ्या खिशातलं काढून. यासाठी दारू प्यायच्या अगोदर तू मायबापाचा विचार कर का दारूनं चांगली चांगली खालच्या ठरवणुकीच्या करायला गेली तर कोण म्हणलं नाही की दारू प्याला असाच गेला, परंतु सुधारणा काय झाली नाही. मायबापाच्या जिंदगीमध्ये आल्यानंतर मायबापाच्यानं स्वतःची स्वप्न पूर्ण झाली नाहीत का, तर त्यांचं हालात गरिबी असल्यामुळं. परंतु तो हालातीवरती छातीवरती पाय देऊन मायबापाचं नाव करायचं मोठं नाही. नाव मोठं करण्यासाठी दुसरं कोण येणार नाही. तुलाच होऊन करावं लागतं माझ्या काळजाच्या तुकड्यासारख्या भावा. आणि उभ्या आयुष्यामध्ये झालेला तू दारूमुळं बरबाद हा म्हणणारे नाहीत. दारूमुळं हा बरबाद झाला. उलटं मायबापाला टुमणं मारणारी जवळचीच असतात. म्हणणारे हे काय होता पोरगा आणि काय होऊन बसलाय. ह्यामुळे उभ्या आयुष्यापर्यंत मायबापानं किरकिर केलं तर ती कडंपर्यंत साथ देतात. ज्यादा शहाणपणा शिकवणार नाहीत. यासाठी स्वतःच्या हिमतीवर अवलंबून राहू नको, पण दोस्ताच्या पण राहून उपयोग नाही. एखाद्या दोंड्याला मी पायावरती दोंडा पडला म्हणून त्याची ठेस लागलेली वेदना स्वतः सोसावं लागतात. आणि दारू पिऊन लिव्हर बाद झालेला स्वतःच पैसे देऊन पुन्हा त्याला दारू पेरलेलीची आठवण येण्यापेक्षा आतापासून तयारीत राहा. कोण म्हणणार नाही तू दारू पिऊन गेला आणि काय नाही. 4 दिवस जरी होऊन त्यांचा आनंद असेल का दुःख असेल की तू तो विचार कर स्वतःला. आणि एक लाईक कर माझ्यासाठी, फक्त तुझ्या काळजामधल्या भावासाठी. आणि हो झाल आणि ही लाईटीचा आजारात जरी आलं तर कोण म्हणणार नाही तो आजारात आला होता, आणि उजेडात जरी आला तर उजेडात गेला. स्वतःच्या पायावरून चालावं लागते म्हणून म्हणणार नाहीत कोण तुला दुसरं. माझं पाय धर आणि उभ्या आयुष्यापर्यंत स्वतःच पाय कडंपर्यंत उपयोग येतात, दुसऱ्याच नाही. ह्यासाठी तू दारू प्यायच्या अगोदर 100 वेळा 1,00,000 वेळा विचार कर. कोण म्हणणार नाही तुझं दुःख आणि सुख जरी झालं तर. आणि ही स्वतःवरती अवलंबून राहा. माणसं बरबाद करणारी लांबची नसतात, जवळचीच असतात. मी बोलतोय पण मला दिसत नाही खालचं काय, म्हणून चालत नाही. दिसणाऱ्याला दिसतंय आपलं पटांगण झालेलं, पण कोण म्हणणार नाही चांगला गडी होता. पाक बरबादी झाली पण सुधारणा काय झाली नाही. ह्यामुळे स्वतःची हिमतीवरती तू दारू प्यायच्या अगोदर 100 वेळा विचार कर. तुझ्या मायबापाचा तू एकटाच आहे. तू म्हणजे पिंकेल ही पिऊन फिरून बोलतोय काय. नाही रे माझ्या भावा. माणसं म्हणती जाऊन आण, पण मी आणत सुधी नाही आणि त्यांना हात पण लावत नाही. आपली आपली शिळी भाकर पांढरी संग खाणार. उभ्या आयुष्यात दारूच्या बाटलीला चुकून पण हात लावणार नाही. तेव्हाच आपला संघर्ष वर झाला असतो. दारू पिऊन आज दोस्त कंपनी म्हणत चल पाचतो तुला 400-500 रुपयाची, 1,000-1,000 रुपयाची पाचतील, पण पुन्हा आपल्याला एकदा चाकाटक लागली का ती स्वतःला निस्तरायचं आहे. निस्तरण्यासाठी कोण येणार नाही. कोयत्यानं बोट तुटले म्हणून कोयत्याचं बोट हा स्वतःलाच वागावं लागणार आहे. असं करून बघणारे म्हणून काय झालं. त्यापेक्षा बघण्याच्या आधी स्वतः सावध होऊन दारू प्यायच्या अगोदर विचार कर. आणि स्वतःवरती विश्वास नको. दुसऱ्याला मित्राला भाव कोण कोणाला नसतं उभ्या आयुष्यापर्यंत. मायबापाची एखाद्या बऱ्याला असतात, नाही तर दुसरं कोण नाही. ही कधीही ध्यानात होऊन राहू दे. असं नाही मी सांगते म्हणून. धन्यवाद. हा हा. भेटू पुन्हा. आणि चांगला संघर्ष तू कायम टिकव. पण संघर्ष वाया गेलेला वाया जात असतो. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नको. हा हां हां. भेटू पुन्हा.